चल चल काय. हे सुप्रिया बघ ना कसं रडतोय. मम्मी मम्मी करतो नको जाऊन याच्यासाठी. अरे चल तुझं पोरग आहे ते तिचं नाहीये. तुला काय करायचं ते कर नाही तर भीक मागव त्याला. आम्हाला काय घेणं दे नाही. अहो सासूबाई असं नका बोलू. बघा ना कसं रडतंय. हे बघा आम्हाला तुमच्या पोराचं आणि तुमचं काही घेणं देणं नाही. आणि कवर तिने सहन करायचंय तुमचं. अख्खं तरुण पण वाया घालायला लागली ती तुमच्या दोघापाई. तुम्हाला काही कळतंय का नाही. एवढं फुल दिलं होतं मी. तुम्ही काय केलं सरी माती करून टाकली माझ्या पोरीची. अहो जरा तरी लाजा जरा. तुम्हाला तिच्याकडे बघून वाटत नाही का कसं दिलं होतं मी. तुम्ही आज काय करून टाकलं तिचं. मला सगळे लोक थुकतील माझ्या तोंडावर. किती चांगले चांगले स्थळ येत होते ह्या दळभद्राच्या नशिबात. एवढं चांगलं फुल दिलं तरी सांभाळता नाही आलं त्याला. अगं बघ ना सुप्रिया कसं रडतंय आपलं बाळ. अगं याच्यासाठी तरी थांब. अहो ते तुमचं लेकरू आहे. तुम्ही घ्या नाही तर काही करा. आम्हाला काय घेणं नाही. अहो सासूबाई असं कसं बोलता तुम्ही. रडू नको रडू नको. तर मम्मी पाहिजे ना. मम्मी मम्मी पाहिजे ना. हा आपण जाऊ मम्मी. हा ए सुप्रिया बघ ना बघ कसा रडतोय तो. अहो ते तिचं लेकरू नाही तुमचं आहे. आणि तुम्हाला काय करायचं ते तुमचं तुम्ही बघा. अहो गुरा ढोरावानी राबती माझी पोरी दिवसभर तुमच्या घरामध्ये. कधी विचारलं तुम्ही तिला काय पाहिजे. कधी फिरायला घेऊन गेलात तुम्ही तिला. अहो कधीच नाही. अहो तिचं तरुण पण सगळं असंच व्हायला चाललं घरामध्ये काम करून करून. काही वाटलं पाहिजे तुम्हाला. शिक्षण सुद्धा सगळं बरबाद झालंय. तुमच्या इथं येऊन काय चांगलं झालंय सांगा बरं मला तिचं. आणि तुम्ही म्हणताय तिला इथं राहू दे म्हणून. कशाला काय आया बनवून ठेवायची का तुमच्या लेकराची तिला. माझं पण नाही तुझं पण लेकरू ना ते. असं कसं बोलतो तुम्ही. आता काही घेणं देणं नाही आम्हाला तुमचं. तुम्ही तुमचं बघा नाही तर काही करा. ती काय आया बनून नाही राहणार. अहो किती चांगली आहे ती. मॉडेल होणार होती ती. तुमच्या इथे येऊन मोलकरीन झाली. चल ग सुप्रिया तू. आणि लवकरात लवकर डिवोर्स पाहिजे तिला. डायरेक्ट दिवसभर चाललाय तुम्ही तर. मग अजून काय बघायचं राहिले. काय बघायचं राहिले. सकाळपासून रात्र व्हायची. ते ऐकत बसू का तुमच्या घराने मी. चल का काय घेणं दे नाही. ए सुप्रिया अगं थांब ना. हे सुप्रिया हे मम्मी नाही चालली. मम्मी आहे. मम्मी नाही चालली बाळा कुठंच. मम्मी वापस येणार आहे. तू रडू नको ना. तू रडू नको. आले 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 लालायचे. हे बघ पप्पाने काय आणलं लागवला. सायकल. आता लागव याच्यावर बसणार. ओ बाबा लालायचे ही सायकल. आले आले पप्पा आले. लढू नको लागो. आलो आलो बाला. आले 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 आले. चॉकलेट खाणार आहे बाबा. रडायचं नाही ना बाबा. रडायचं नाही. इकून घाला. गुड बॉय. सुप्रिया काय विचार करतेय का. काय नाही. अगं दे आता तो विषय सोडून. खरं तर मीच तुला त्याच्या गळ्यात बांधायला नको होतं. पण माझंच चुकलं. मला वाटलं करील संसार चांगला. पण कशाचं काय. दलिंद्री तर दलिंद्रीच. काहीच चूक नव्हतं ग तुला त्याच्याकडे. आणि असं पण आहे ना बायकांनी कसं असं स्वतंत्र राहायला हवं. म्हणजे नवरा मुलं अशा बंधनात नाही अडकायला पाहिजे ग. आणि ते पण असले ज्याच्याकडं काहीच नाहीये.
मी काय म्हणते, तुझ्या डिवोर्सचं बघ. आणि तू अजूनही चांगली दिसतेस. तुझं वय काही झालेलं नाही, तर आपण तुझं दुसरं लग्न करू. कमीत कमी आता वेल सेटल्ड मुलगा बघू, ठीक आहे, की जेणेकरून तुझं आयुष्य सुखी होईल. तुला कोणाच्या हाताकडे बघायची वेळ नाही येणार आता. तुला समजतंय का मी काय म्हणतेय? आपलंच चुकतं, आया बनून राहतो लग्न झाल्यावर. काही गरज नाहीये. मस्त श्रीमंत एखादा पैशावाला बघू आणि तुझं लग्न लावून देऊ. कर आता चहा. लाघवची मम्मी येणार बाबा. हा मग मम्मी सोबत मम्मी आली ना, मम्मीला बोलायचंच नाही. मम्मी तुला सोडून गेली ना. हा जेव्हा आपण मम्मीकडे जाऊ, आता लाघवची मम्मी येणार, मग आम्ही मम्मी सोबत मस्त मजा करणार. हो ना बाबा. काय ग, त्याचा फोन येतो की नाही? येतो पण मी कट करते, नाही उचलत. वा, व्हेरी गुड, दॅट्स लाईक माय गर्ल. सी, त्याला फोन लाव. त्याला बोल की मला लवकरात लवकर डिवोर्स हवाय. त्याचं कारण आहे की आपण तुझ्यासाठी स्थळं बघतोय. काल एक मुलगा बघून गेलाय, त्याचा होकार आला तर आपण काय उत्तर देणार आहोत त्याला? हो, किती दिवस अडकून बसायचं या मूर्खामध्ये? सांग त्याला लवकर, लाव फोन. लगेच करते थांब. हॅलो. हॅलो, कशी आहे सुप्रिया? हा, मला वाटलं तुझं कॉल येईल माझ्यासाठी, राघवसाठी. तू 100% फोन करशील म्हणून. तू कशी आहेस? मस्त आहे ना? मला घटस्फोट पाहिजे, कधी देताय? काय घटस्फोट? अगं काय बोलतेस तू? भानावर तरी आहेस का? कळतंय का तुला? हो कळतंय मला घटस्फोट पाहिजे पटकन. मी घटस्फोट वगैरे काही देत नाही तुला. अगं माझं नाही, कम से कम त्या राघवचा तर विचार कर. लवकरात लवकर पाहिजे मला. हॅलो. मला बाकी काही माहिती नाही, मला लवकरात लवकर पाहिजे. ए ए सुप्रिया, तू ऐक नाही यार, असं काय करतेस? मी नाही देणार तुला घटस्फोट वगैरे काही. मला राहायचंच नाही. हे बघा, तसं काय मला सांगू नका तुम्ही, मला तुमच्या सोबत राहायचं नाही. अगं पण का? मला कळतच नाही काय झालं तुला अचानक असं. मी नाही देऊ शकत यार तुला घटस्फोट, आणि मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. तुम्ही तिकडं काही करा, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. मला घटस्फोट पाहिजे म्हणजे पाहिजे. उद्या माझं वकील येईल, तो बोलेन तुमच्यासोबत. म्हणजे तू ठरवलं जात आहे ना? हो. ठीक आहे, पण मी असं घटस्फोट देणार नाही तुला. तू आधी मला येऊन भेट, मग बघूयात आपण. मला नाही भेटायचं. मग मी तसं देतच नाही तुला घटस्फोट. तू आधी ये, माझ्याशी बोल, मग बघू आपण. ठीक हॅलो. आहे, ठीक आहे, कुठं भेटू? ते आपलं मंदिर नाही का, तिथे ये उद्या. ठीक आहे. बघितलंस किती शहाणा कव्वा आहे तो. माज तर याला होताच. हळूहळू दात दाखवतोय विषाचे. कसा माजुरडा आहे बघितला का? तू भेटायचं म्हटले म्हणून, नाही तर मला काही इच्छा नव्हती त्याला भेटायची. तू काळजी करू नकोस ग, डिवोर्स होऊ दे, मग बघ याची कशी लावते ते. आता अजिबात त्याचे फोन उचलू नकोस, अजिबात उचलायचे नाहीस फोन. आता फक्त उद्याच्याला त्याला भेट, मग बघू काय करायचं. ठीक आहे. का बोलवलंय मला इथं? काय बोलायचं नसेल तर जाते मी, वेळ नाही माझ्याकडं. म्हणजे हा तुझा शेवटचा निर्णय आहे? हा, हो. अगं माझं नाही, कम से कम आपलं राघवचा तर विचार कर. हे बघ सुप्रिया, कोणत्या नवरा बायकोत भांडणं होत नाही. अगं घर म्हटलं की भांडं लागणारच, म्हणून कोणी डायरेक्ट घटस्फोट घेतं का? हे बघ,
मी चुकलो कुठं ते सांग ना मला. हां अगं तुला जे पाहिजे ते सगळं दिलं मी. तुझ्यावर प्रेम केलं ही चुकी झाली माझी. हां तुझ्या सगळ्या गोष्टी तुला पुराणात कुठे कमी पडलो का? मी सांग ना काय चुकलं माझं? निरागस प्रेम केलं हे चुकलं. हे बघ ते सगळं सोड. तू माझ्यासाठी नाही पण आपल्या राघवसाठी तर वापस ये. त्याचं मला काही सांगू नका तुम्ही. तो मुलगा तुमचा आहे. त्याची कशी काळजी घ्यायची ना ते तुमचं तुम्ही बघा. असं कसं बोलू शकते तू की तो माझा मुलगा आहे? अगं तो आपला मुलगा आहे. तुझ्यासाठी किती स्वप्न बघितले होते की आपण आपल्या मुलाला डॉक्टर बनवू, पण आज डायरेक्ट म्हणते की तुमचा मुलगा आहे. अगं आपला राघव ना सारखं मम्मी मम्मी करतो. अगं रात्री अचानक उठतो अरे मला मम्मीकडे जायचं असं म्हणतो. कधी कधी मला पण असं वाटतं की तू किचनमध्ये असं. सगळ्या घरात मला तुझा भास होतो. हे बघ भांडणं झाले म्हणून डायरेक्ट कोणी घटस्फोट नाही घेत. हे बघा तुम्ही मला बाकीचं काही बोलू नका आणि ते पास तर अजिबात काढू नका. प्रेझेंटमध्ये आपलं काय नातं आहे ना ते बघा तुम्ही. तुम्हाला एक सांगू का मी लाईफमध्ये ना माझ्याकडनं सगळ्यात मोठी जी चूक झाली ना ती तुमच्यासारख्या माणसासोबत लग्न करून. मला आहे ना तुमच्यासोबत आहे ना संसार करायचा अजिबात रस राहिला नाही. मुळात मला तुमच्यात इंटरेस्ट राहिला नाही. अहो इथे ऋतू बदलतात, माणसाच्या मनाचं काय. अगं आपण नवरा बायको आहेत. नवरा बायकोचं नातं आहे ना हे एकमेव असं नातं आहे की ते शेवटपर्यंत सोबत असतं. प्लीज यार असं अर्ध्यावर सोडू नको जाऊ मला. तुझ्यासाठी ना मी वाटेल ते करेन. तुला जे पाहिजे ते सगळं आणि वाटलंच तर आपण दोघंच राहू. आपलं दुसरं कोणीच नको. पण तुम्हाला सोडू नको जाऊ. बस झालं तुमचं नवरा बायको आता आहे ना इरिटेट व्हायला लागलं मला या शब्दापासून. आणि हे मंगळसूत्र आहे ना जड व्हायला लागलंय. त्याच्यामुळे ना मला हे मागचं पुढचं काही सांगू नका तुम्ही. आणि मुलाचं तर अजिबातच बोलू नका. ते काय करायचं तुमचं तुम्ही बघून घ्या. मला घटस्फोट पाहिजे. म्हणजे मी तुला इतकं नालायक वाटतं की माझ्या संग लग्न करून तुला सगळ्यात मोठी चुकी वाटते? अगं तूच तर लग्न अगोदर आपण ज्यावेळेस बोलायचं फोनवर त्यावेळेस सांगायचे की तुम्ही इतके भारी आहे, मी असं मुलगा आत्तापर्यंत बघितला नाही, आणि आज तू डायरेक्ट ह्या भाषेत बोलतेस. हे बघ सुप्रिया मी तुला हात जोडतो यार. तू ना वापस चा. आपला मुलगा आहे ना तू तुझ्याशिवाय नाही राहू शकत. सारखं मम्मी मम्मी करतो. ऐक ना सुप्रिया काय म्हणतोय मी. वाटलं तर तुझ्या पाया पडतोय पण असं वकिलाचं नको बोलूया. तू तुझ्याशिवाय नाही राहू शकत. अगं तुझ्याशिवाय माझं कशातच मन लागत नाही. आपला राघव सुद्धा पण तुझं सारखी आठवण काढत असतो. पाय सोडा माझा. तुमच्यासारख्या माणसाला ना किती समजून सांगितलं ना तरी तुम्ही समजणार नाही. प्लीज माझ्यासाठी नाही आपल्या राघवसाठी तरी थांब. हे बघा हे नाटकं माझ्या समोर करू नका तुम्ही. अगं मी नाटकं नाही करीत. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. माझं मन परिवर्तन करू शकणार नाही तुम्ही. मला तुमच्या सोबत राहायचंच नाहीये. किती वेळेस तुम्हाला सांगायचं. तुम्हाला ना असं कळणार नाही. वकिलासोबतच बोला. सुप्रिया हा चॉकी देतो बाळाला. रडू नको. चॉकी खातून चॉकी खा. हा मम्मीकडे जायचंय. मम्मी येणार आहे ना बाळा. लढायचं नाही बाबा. मम्मी येणार आहे. हा आमचा लागो खूप हुशार येतं. चॉकी घ्या. सच्या तिला डिवोर्स पाहिजे ना डिवोर्स देऊन टाक. अरे कवर तिच्यासाठी तू जिंदगी जाळणार आहेस. अरे या लहान लेकराकडे बघ जरा. हो मामा त्याचा जीव अडकला हो मा. अरे काय जीव का अडकलाय. अरे तिचा जीव अडकलाय का सांग ना. हा अरे एवढं लेकरू तानं सोडून गेली ती बाई. अक्कल आहे तिला. यायला मायचं ऐकायचं आणि काय बी करायचं. अरे लेकराकडे बघ जरा. हा जास्त विचार करू नको राजा. काय या लहान लेकराच्या तोंडाकडे बघ जरा. अरे किलो बघते रे ती म्हणजे जीव अडकला. काय बायाला बी अक्कल नाही. हे मग घ्या. काय म्हणतोय मी. अरे बाबा तू मुक्त हो आणि तिला मोकळं जाऊ दे ना. काऊन ती यासाठी जिंदगी जाळतो रे. हा प्रिया मी आज खूप खुश आहे. आज फायनली तुझा डिवोर्स झालाय.
अगं आई, असं काही लहान बाळासारखं करते तू. अगं वेळी आहेस का तू? फायनली त्या मूर्ख माणसाच्या जाचं तू सुटलीस. अगं आई, सगळं ठीक आहे, पण याचं मला आता ओझ व्हायला लागलंय. काढून फेकते लोडणं. त्याच्यासारखंच कळकटतंय शी. ऐक ना, फायनली तू त्याच्या बंधनातनं मोकळी झालेली आहेस. आणि आई, हे फक्त तुझ्यामुळे शक्य झालं. तू नसती तर. तुझ्यासाठी काही पण भेटू. सी, देअर इज सरप्राईज. उद्या एक मुलगा येणार तुला बघायला आणि तो वेल सेटल्ड आहे. पण तू सगळी चौकशी केली तू टेन्शनच घेऊ नको ग, मी सगळी सेटिंग लावली. ओके. ठीक आहे, तर उद्या माझं बाळ खूप छान दिसणार आहे. पण आज आपण सेलिब्रेट करणार आहोत. हो. ठीक आहे, तर आता मस्तपैकी छानसा ड्रेस घाल, मी गाडी काढते, आपण बाहेर जाऊया आणि वी हॅव टू सेलिब्रेट दिस डे. थँक्यू. चल चल, कम कम कम. सुप्रिया, ए प्रिया. हा हा. घ्या पाणी. घे. बस. नाव काय? सुप्रिया. शिक्षण वगैरे? ग्रॅज्युएशन झालं. अच्छा. त्याचं काय ना, ती शिक्षणासाठी पुण्यातच होती. तिचे वडील पण पुण्यातच असतात. अच्छा. आणि आताच आली, सुट्ट्या होत्या, जॉब करायचं म्हणली. पण म्हटलं आधी आता लग्नाचं बघूया, कारण लग्न कसं वेळेत झालेलंच बरं असतं. हा. मग तुमचं काय नाही, आमचं चाललंय, जॉब वगैरे चाललंय, मस्त सगळं व्यवस्थित गोष्टी आहेत. ठीक आहे. बाकी फॅमिली बोलेल माझी, बाकी काय असेल गोष्टी तर. ठीक आहे. ठीक आहे सर. हो. अगं आई, त्यांच्यापासून का लपवलं तू माझं लग्न झालंय म्हणून? अगं काय वेडी बिडी आहेस का काय तू? हा, आता त्यांना सांगणार का की माझं लग्न झालंय, माझा डिवोर्स झालाय, मला एक छोटा मुलगा आहे, कोण करेल तुझ्याशी लग्न? हा, अगं पण मग त्यांना कळलं तर? आणि शिवाय खरंच मला मुलगा आहे आई. अगं मूर्ख पोरी, तुला त्या दलिंद्राच्या घरी आया बनून राहायचंय का कामवाली बनायचंय? एवढं चांगलं स्थळ घालवशील तू खरं बोलून. मूर्ख कुठली, काही गरज नाहीये त्यांना सांगायची. आणि असंही कोण सांगणार आहे त्यांना? हा, तुझं लग्न झालेलं. तू शांत बस, मी सगळी सेटिंग लावलेली आहे, तू अजिबात काळजी करू नको. पण मला वाटतं चुकीचं करतोय आपण. तू सगळ्या गोष्टींवर आहे ना माती घालणार आहेस. तू शांत बस, मी सगळं करते. चल आता. काय झालं? काय नाही. अरे किती दिवस टेन्शन घेणार आहेस तू? हा, हे बघ, झालं गेलं आता सगळ्या गोष्टी. ते पोरीने डिवोर्स घेऊन मोकळी झाली. अरे पण तिच्यासाठी कवर मारणार आहे? हे बघ सच्या, आयुष्य लहान नसते बरं का. अरे आयुष्य जगायचं असलं ना, त्या संसाराच्या गाड्याला 2 चाकं असतात. ध्यानात ठेव ही गोष्ट. अरे एका चाकानं काम होत नसते रे, त्याला दुसरं चाक जोडावंच लागतंय. हे बघ, मला तुझं दुःख भागवत नाही बरं का. बरं तुझं जाऊ दे. अरे त्या लहान लेकरानं काय केलं? हा, अरे मायवरचं लेकरू रे ते, त्याला मायची गरज आहे. हे बघ, माय ओळखीची पोरगी आहे,
तू ऐकून घे ना, ऐक. अरे तिच्या आई वडिलाला सगळ्या तुझ्या गोष्टी सांगितल्यात मी. तयार झालीत ना ते. अहो मामा तुम्ही काय बोलता कळतंय का तुम्हाला? अरे काय बोलते तू? अरे तुझ्या बायकोनं डिवोर्स घेऊन ती लग्नाला मोकळी झाली ना. अरे तू कवर मारणार आहेस? हा मला नाही करायचं दुसरं लग्न काय. हे बघ सचिन, काय पाया पडतो का? तू माझी गोष्ट ऐक रे. हे बघ, त्या लेकरात विचार कर. अरे कवर कवर जगायची एकटे. हा हे बघ, पाया पडतो. अहो मामा तुम्ही हात कशाला जोडता? तुम्ही म्हणसान तसं करतो मी. हे बघ, उद्याच पोरगी बघायला जाऊ आणि तुला पोरगी पसंत पडली ना, आईला उद्याच बार उडून टाकू. हा सुप्रिया, काय आहे हा का कसला विचार करतेस? आई? मला वाटतंय नको हे लग्न करायला. अगं वेडी आहेस का तू? त्या स्वार्थी माणसाचा विचार करतेस तू? अगं काय दिलंय त्यांनी? त्या स्वार्थी माणसासाठी तुला त्याच्या घरातली मोलकरीण बनून राहायचं असेल तर खुशाल राहा. अगं पण थोडा विचार कर. सोन्यासारखी संधी आली आहे तुझ्या समोर, त्या संधीचं सोनं कर. आणि असं पण नशीब आहे ना, एकदा दार उघडतं, पुन्हा पुन्हा दार उघडत नाही. त्याच्यामुळे ते दार उघडलं ना तर त्या दाराच्या पलीकडे जायला शिक जरा. त्या स्वार्थी माणसासाठी स्वतःचं आयुष्य नको खराब करून घेऊ, मूर्ख कुठली. हॅलो, हां मी सुप्रियाची आई बोलतीये. हां मुलगा येऊन गेला, पाहून गेला. तो बोलला होता की घरचे बोलतील म्हणून. अच्छा अच्छा, बरे आहेत का तुम्ही? बर, अच्छा काय झालं? बर बरं बरं ठीक. नाही नाही काय अडचण नाही, ठीक आहे, आभारी. हां तुम्हाला म्हणलं होतं मी. हां काय झालं त्या मुलाचं? अरे देवा, हो का? बरं बरं ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, चालेल. हो. हॅलो, हाय हाय. हां मी बोलली होती तुम्हाला, माझी मुलगी आहे लग्नासाठी. हां हां, नाही ॲक्च्युली काय झालं आहे ना, मुलगी आली आहे इथं सुट्ट्यांमुळे. हो हो, तर ती आहे 2 दिवस इथे. पोरांचा काही दुष्काळ पडला आहे का काय? ते अचानक सगळं. मग त्या मुलाचं काय झालं ग? त्या मुलाचं काय झालं इथं मला विचार, आता माझं काय झालं? अगं तू काय पांढऱ्या पायाची आहेस का ग? काय केलं मी? अगं इतके स्थळ बघती, एकही मुलगा हो म्हणत नाहीये तुला. काय नशीब घेऊन आलीये देव जाणे. आपिशी कुठली. सरक. ए उठ ना, काहीतरी खायला बनव. अगं मग मी आताच पडले मी. अगं काय आत्ताच पडले? भाव तेव्हा झोपलेली असतेस, नाही तर मोबाईल मध्ये काहीतरी करत असतेस. अगं काही आहे का नाही घरात? कामं पडलेत, नुसतं झोपायचं. बनव काहीतरी खायला, उठ.
आणि असं का बोलते मला? असं का बोलती म्हणजे काय बोलतीये तुला? अगं मम्मी तुझं वागणं बघ ना, कसं वागते माझ्यासोबत. कसं वागतीये? तुला हेच असंच वागणं मिळालं पाहिजे होतं. तीच लायकी आहे तुझी. म्हणजे जन्माला आल्यापासून सगळा वैताग आहे नुसता आपिशा पायाची. कैदाशीनच कैदाशीन. पैशाचा किती लॉस झाला होता तू जन्माला आलीस तेव्हा? तेव्हापासून ते आतापर्यंत सगळं नुकसान नुकसान आणि नुकसान. जीवाला एक दिवस अशी शांतता नाहीये. आता म्हणलं भूक लागले काहीतरी चमचमीत खावं तर पडलेली आहे साडवी. अगं उठ, बनव काहीतरी खायला मला. जा. मम्मी मला 2-3 हजार रुपये दे ना, मला बाहेर जायचंय. मम्मी हा. काय ग? अगं मला 2-3 हजार रुपये दे ना, बाहेर जायचंय मला. ते पण मीच देऊ का आता? अगं तुझं तुझं काहीतरी तू कर. या वैताग आणलाय नसता. पैसे दे, खायला दे. किती द्यायचं ग? किती उधळू तुझ्यावर आता? तुला तुझं समजत नाही का ग? अगं अशी काय बोलते, मग कोणाकडे मागू मी? जन्म दिला आता आयुष्यभर पोसू का तुला? व नव्हती कुठली. चल जा इथून, झोपू दे. अहो ऐका ना, हं? मला थोडे पैसे लागत होते, ते सामान आणायचं होतं. अगं मग मला काय मागतेस? कपाटाची चावी तुझ्याकडे नाही, माझ्या पॅन्ट मधून घे. हा चा, तुला हवे तेवढे घे. अगं डोक्यावर नको उभी राहू माझ्या. स्वतःच स्वतःला करता येत नाही. वैताग आहे नुसता. गीता, तुला माहिती आहे, देव आहे ना वाईट माणसं आपल्या आयुष्यातून आहे ना जाणून बुजून काढत असतो. का तर त्याच्यापेक्षा कोणीतरी खास ना आपल्या आयुष्यात येणार असतं म्हणून. आणि तू माझ्या आयुष्यात आली आणि माझं आयुष्यच बदललं बघ. थँक्यू गीता. अहो असं काय करताय? उलट तर मी नशिबवान आहे की देवाने तुमच्यासारखा नवरा मला दिला. खरंच मी खूप भाग्यवान आहे. सुप्रिया, हे कुठे निघालीस तू? हा, आणि हे काय घातलंय? बोल ना. हा प्रश्न विचारायचा अधिकार नाहीये तुला. अगं मी तुझ्याशी काय बोलते? खरं तर माझंच चुकलं. तुझ्या सांगण्यावरून मी माझा सोन्यासारखा संसार उद्ध्वस्त केला. अगं पोटचा गोळा सोडून आले मी, 1.5 वर्षाचं लेकरू, आणि एवढा जीव लावणारा नवरा. तुला थोडी पण लाज वाटली नाही का गाय? काय केलं होतं मी तुझं? माझ्यासोबत असं वागली तू? अगं स्वतःच्याच पोरीचं घर उद्ध्वस्त केलं तू. खरं तर आई म्हणायच्या लायकीची नाहीये तू. तुझी सारखी आई आहे ना कोणत्याच मुलीला नाही भेटू. अगं मी तुझ्या सगळं चांगल्यासाठीच करत होते ग. काय चांगल्यासाठी केलं तू माझ्या? सांग ना, तुला लाज नाही वाटली? माझ्या नवऱ्याविषयी सगळं विष कालवलं माझ्या मनामध्ये, आणि मी मूर्ख तुझ्या सांगण्यावर आले. तुम्हाला काय चांगलं सांगितलं माझ्या नवऱ्याबद्दल? सांग ना. सगळं निगेटिव्ह, हा असा करतो तसा करतो. पॉझिटिव्ह सांगितलं मला काही तू? अगं त्या 1.5 वर्षाच्या लेकराने काय बिघडवलं होतं तुझं? त्याला त्याच्या आईपासून लांब केलं तू. खरं तर नाही, तुझं नाही माझंच चुकलं. तुझ्या सांगण्यावर आले मी आणि तुझ्या ह्या घरात आले मी. खरंच आज मला आहे ना आई म्हणायची सुद्धा लाज वाटते तुला. आई म्हणायची लायकी पण नाहीये तुझी. तुझी सारखी आई आहे ना कोणत्याच मुलीला नाही भेटू. तिला जर तुझ्या सारखी आई भेटली ना तिचं वाटूळच आहे बघ. अगं माझं ऐकून तरी घे. काय ऐकू तुझं? राहिलंय अजून काय ऐकायचं? का अजून काय उद्ध्वस्त करायचं का वाटोळं करायचंय माझं? सांग ना. अगं तुझ्याकडे 2 पैसे मागितले तर तू माझी लायकी काढली. खाण्यावरून पिण्यावरून सतत टोमणे. पण माझ्या नवऱ्याने असं नाही केलं. अगं एक गोष्ट सांगितली, तो माणूस माझ्यासाठी 2 गोष्टी घेऊन यायचा, पण कधी तुझ्यासारखं तोंडावर नाही काढलं. आज मला कळलं ह्या जगात आहे ना नवरा बायकोशिवाय दुसरं कोणीच नाहीये. तेच नातं खरं. इथं तर आईचं आणि मुलीचं नातं सुद्धा खोटं वाटायला लागलं मला. तुझं तोंड पण दाखवू नको मला आई तू. मी काय करणं मला समजत नाही. खरं तर माझंच चुकलं. मी तुझ्यामुळे माझं संसाराचं वाटोळं केलं आई. तुला आई काय म्हणतो? आई म्हणण्याची लायकीची सुद्धा नाहीये. आणि हे तोंड ना परत मला दाखवायचं नाही. हो बाजूला जा.
खूप उशीर केलास यायला. एवढा सोन्यासारखा सुखी संसार अर्धवट सोडून तू निघून गेलीस. तुझ्यासारखी मूर्ख बाई मी कुठेच पाहिली नाही. माझं नशीब की मला एवढा सोन्यासारखा नवरा मिळाला.